1947 साली देशाची फाळणी झाली आणि या फाळणीमुळे आपण बरंच काही गमावलं. आपण देशाचा भूभाग गमावला. आपण सिंधू नदी गमावली. सिंधूचा उगम जरी हिंदुस्थानात होत असला तरी ती प्रवाहित मात्र पाकिस्तानामध्ये होते. आपण ही सिंधू नदी गमावली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सिंधूचं महत्त्व सांगितलेलं आहे. ते असं म्हणायचे की सिंधू वाचून हिंदू अशक्य. ते असं म्हणायचे की सारं जग जरी आमचा द्वेष करू लागलं किंवा आम्हाला साऱ्या जगाचा द्वेष करावा लागला तरी सिंधूचा संबंध सोडणार नाही, सिंधूचा संबंध तोडणार नाही. सिंधू वाचून हिंदू अशक्य. सिंधू वाचून हिंदू म्हणजे अर्थाविना शब्द आणि प्राणाविना कुडी. सावरकरांचा हा जो विश्वास होता तो आता प्रत्यक्षात येईल अशा प्रकारची शक्यता आहे. गोडसेंच्या अस्थी सिंधूमध्ये प्रवाहित होतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि असे संकेत थेट केंद्र सरकारने दिलेले आहेत. 2-3 दिवसापूर्वीचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं एक विधान आहे. ते सिंधी समाजाच्या एका कार्यक्रमामध्ये गेले होते आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना ते म्हणाले की सिंध हा भारताचा भूभाग नसेल परंतु तो भारतीय सभ्यतेचा मात्र भाग आहे.